कोणीही करू शकेल इतक्या भारी झालेल्या आहेत. अगदी सहज तुटल्या जातात. ज्यांना कोणाला दात नसतील ना ते देखील खाऊ शकतील इतक्या भारी झालेल्या आहेत. अगदी मऊसूद होतात. कोजेरी किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपल्याला करायच्या आहेत तिळाच्या वड्या. खुसखुशीत अशा गुळ आणि तिळाच्या वड्या करायच्या आहेत. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. तर चला आता जास्त वेळ न घालवता आपण तयारी करूया. चूल पेटवून घेऊया आपण. तर आपण इथे गावरान तीळ घेतलेले आहेत 1 वाटी. आणि गावरान तीळ हे आपल्या शरीरासाठी पौष्टिक असतात, म्हणजे चवीला देखील चांगले लागतात. त्याच्यामुळे गावरान तीळ आपण घेतलेले आहेत. आता कढई आपली गरम झालेली आहे. आपण तीळ आता भाजून घेऊया. आणि तीळ भाजताना जास्त पण भाजायचे नाही बरं का. चटचट करायला लागले, असे फुलायला लागले की मग इतपतच आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत. माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर आता आपण तीळ चांगले खमंग असे भाजून घेऊया. तीळ आपले खरपूस असे भाजले आहेत. काढून घेऊया आपण. हे पहा, आपण ताटामध्ये काढून घेऊया. तर तीळ आपल्याला थोडेसे थंड करून घ्यायचे आहेत. तर आपण 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे पण आपल्याला चांगले खरपूस मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत. तर आपले शेंगदाणे चांगले भाजले आहेत. असे खरपूस असे भाजून घ्यायचे. हे पहा, असे खरपूस असे भाजून घ्यायचे आणि मंद आचेवरतीच भाजायचे, म्हणजे चांगले भाजले जातात. शेंगदाणे आता आपण पाट्यावरती वाटून घेऊया. आणि जास्त पण आपल्याला बारीक नाही करायचे, थोडेसे ओबडधोबड आपल्याला वाटायचे आहे. शेंगदाणे आता आपण बारीक करून घेतलेले आहेत. हे पहा, अशा पद्धतीमध्येच आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. आता काढून घेऊया आपण. आता आपण तीळ बारीक करून घेऊया. एक 3-4 चमचे आपण तीळ ठेवलेले आहेत. बाकी सर्व तीळ आपण बारीक करून घेणार आहोत. तीळ खरपूस भाजल्यामुळे वाटताना देखील असा खमंग वास येतो. आणि अशाच पद्धतीमध्ये आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. तिळकूट हे पहा अशा पद्धतीमध्ये करून घ्यायचा. आणि शेंगदाणे देखील अशा पद्धतीमध्येच बारीक करून घ्यायचे. तर कढईमध्ये आता आपण तूप टाकून घेऊया. आपण 2 चमचे पोहे खायचं तूप घेतलेलं आहे. ते विरघळून घेऊया आपण. तर आपण इथे 2 वाट्या गूळ घेणार आहोत. तर आपण 1 वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी तीळ घेतलेला आहे. आणि आता इथे 2 वाट्या आपण गूळ घेणार आहोत. तर गूळ हा आपल्याला फोडून घ्यायचा आहे. तर आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आता, जेणेकरून पाक खाली लागणार नाही आणि व्यवस्थित शिजला जाईल. तर थोडंसं आपण पाणी टाकून घेऊया. आता मिक्स करूया आपण. तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा पाक करून घ्यायचा नाही, फक्त आपल्याला चांगला गूळ हा विरघळला पाहिजे. आणि आपण तूप टाकल्यामुळे वड्यांना एक चांगली चकाकी येते. आणि पाणी टाकल्यामुळे गुळाचा पाक हा खाली चिटकत नाही. अशाच प्रकारे आपल्याला गुळ हा वितळून घ्यायचा आहे. तर आता यामध्ये आपण मिश्रण टाकून घेऊया. शेंगदाणे आपण तीळ जे वाटलेले आहेत. आता हे मिश्रण आपल्याला पटपट असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण विलायची पूड टाकूया. आता मिश्रण 1-2-3 मिनिटं आपण चांगलं परतून घेऊया. थोडंसं तूप लावून घेऊया. ते तीळ ठेवले होते ते टाकून घेऊया, म्हणजे चवीला छान लागते आपली वडी. आता मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. तर अशाच पद्धतीमध्ये तुम्ही 1 वाटी आपले शेंगदाणे घेतलेले आहेत, 1 वाटी तीळ घ्यायचे. आणि 1 वाटी शेंगदाणे आणि तीळ जेवढे घेतले आहेत तेवढ्याच प्रमाणामध्ये गूळ घ्यायचा. आणि गूळ आपल्याला पाक करून घ्यायचा नाही आहे. थोडासा गूळ वितळला चांगला 1-2 मिनटं की मग आपल्याला लगेच त्यामध्ये मिश्रण सर्व टाकून घ्यायचं आहे. तर आता एका ताटामध्ये आपण हे मिश्रण टाकून घेऊया.
आता वडी आपल्याला थोडीशी थंड करून घ्यायची आहे. थंड झाल्याच्या नंतर छानपैकी वड्या पडतील. मग दुसऱ्या बाजूने देखील आपण अशाच कट करून घेऊया. जास्त बारीक पण नाही आणि मोठ्या पण नाही, मीडियम साईजमध्येच आपण वड्या ह्या कट करून घेतलेल्या आहेत. आणि संक्रांतीला जेव्हा हळदी कुंकू असतं तेव्हा अशा प्रकारच्या छोट्या छोट्या वड्या करून लहान मुलांना देखील वाटायला आपण देऊ शकतो किंवा घरात देखील करून ठेवू शकतो. आणि हवाबंद डब्यामध्ये ठेवायच्या म्हणजे छान राहतात आणि अगदी खुसखुशीत होतात. इकडे घे पुढं. तर आपल्या वड्या आता थंड झालेल्या आहेत. वड्या आपण काढून घेऊया. तर अशा प्रकारे वड्या आपल्या छान छानपैकी आपल्या अशा वड्या तयार होतात. तर तुम्ही नक्कीच या संक्रांतीला अशा प्रकारच्या वड्या करायला अजिबात विसरू नका. आणि मऊसूद होतात अगदी. हे पहा. तर आज केलेली वडी जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्कीच अशा तिळगुळाच्या वड्या एकदा तरी करून पहा.